नमस्कार. तर आजचा व्हिडिओ ना खास त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांना ऑफिसमध्ये जे लोक आहेत ज्यांना अजिबात एक्सरसाइज करायला वेळ नाहीये. त्यांच्यासाठी आज ना एवढा छान डाएट प्लॅन सांगणार आहे वजन कमी करण्यासाठी. तर दिवसभरात त्यांनी काय काय करायचं एकदम सोप्पा एकदम प्रॅक्टिकल तुम्हाला डाएट सांगणार आहे की तो तुम्ही ना इझिली फॉलो करू शकता. काहीही कठीण नाहीये, फक्त तुम्हाला त्यासाठी थोडेसे प्रयत्न करायचे आहेत आणि ते सुद्धा एकदम प्रामाणिकपणे आणि दररोज करायचे आहेत. आणि त्या जर तुम्ही असं केलं ना तरच तुम्हाला किती छान आणि एवढा मस्त रिझल्ट दिसणार आहे ना की तुम्हाला तुमचा फॅट लॉस सुद्धा होताना दिसणार आहे. सुरुवातीला तर तुमचं पूर्ण शरीर हलकं हलकं वाटणार आहे आणि हळूहळू तुम्हाला तुमचं वजन सुद्धा कमी होताना दिसणार आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं तर सकाळी उठल्यावरती, तर सकाळची सुरुवात तुम्ही कधी करताय हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही लवकर उठत असाल तर तुम्हाला तुमची सगळी कामं ही व्यवस्थित होणार आहेत. तर सकाळी उठल्यावर तुम्हाला काय करायचंय, कोमट पाणी करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा लिंबू घ्यायचा आहे. त्याच्यातला अर्ध पण लिंबू तुम्हाला पूर्ण पिळायचं नाहीये, थोडंसं हाफच घ्यायचं आहे. ते तुम्हाला पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी तुम्हाला कोमट प्यायचं आहे. आता जर हे तुम्हाला आवडत नसेल लिंबू पाणी तर काय करा, रात्री तुम्हाला अर्धा चमचा एका ग्लासमध्ये जिरं भिजवत ठेवायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला सकाळी उकळून गाळून प्यायचं आहे. हे दोन ऑप्शन सांगितलेले आहेत. किंवा तुम्ही मेथीचं पाणी सुद्धा सकाळी पिऊ शकता. यामुळे काय होणार आहे, तुमचं मेटाबॉलिझम चांगलं होणार आहे, तुमची पचनक्रिया चांगली होणार आहे आणि यामुळे तुमचा फॅट लॉस व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. आता हे पाणी पिऊन झालं ना की तुम्हाला काय करायचंय, थोड्या वेळाने म्हणजे 20-25 मिनिटांनंतर तुम्हाला भिजवलेले ड्रायफ्रुट्स किंवा तुम्ही 5 बदाम तुम्हाला खायचे आहेत. रात्री भिजत ठेवा बदाम आणि ते सकाळी उठून तुम्हाला ते बदाम खायचे. आता हे झालं. आता बघा, आता तुम्ही बोलाल की आमच्याकडे एवढं सगळं करायला वेळ नाहीये, तर तुम्ही आता जे लोक ज्या महिला आहेत त्यांनी काय करायचंय, कामं करता करताच तुमचा हा तुम्हाला मील घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कामं करता करताच तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे, ते ड्रायफ्रुट्स तुम्हाला सोलून खायचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यावरती डिपेंड आहेत, तुम्हाला कशा करायच्या आहेत. आता हे झालं की नाश्ता स्किप करू नका. नाश्ता हा प्रॉपर तुम्हाला करायचाच आहे, कारण आपण नाश्ता स्किप करतो आणि मग दुपारी जास्त हेवी जेवण जेवतो. त्यामुळे नाश्ता ठेवा. नाश्त्यामध्ये तुम्हाला जो घरी बनलाय, समजा तुम्ही पोहे बनवत असाल, समजा इडली असेल, डोसा असेल किंवा जे काही असेल ते तुम्हाला कमी क्वांटिटीत घ्यायचं आहे. सगळ्यात बेस्ट सांगते, जर तुम्हाला ओट्स आवडत असतील तर तुम्ही ओट्स खाऊ शकता किंवा तुम्ही अंडी घ्या, उकडलेली अंडी खाऊ शकता. किंवा तुम्हाला चाट बनवायचं आहे, मोड आलेले कडधान्य घ्या, रात्री भिजत ठेवा, त्यांना मोड काढा आणि ते उकडून तुम्हाला त्याचं चाट बनवून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आधीच सगळ्या गोष्टी प्रिपेअर करा, म्हणजे काय होणार आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तुम्हाला जास्त घाई होणार नाही. किंवा एकदमच तुम्हाला जर वेळच नाहीये तुमच्याकडे तर काय करा, अंडी घ्या 2 आणि ब्रेड घ्या 2 ब्राऊन ब्रेड. ते तुम्ही ऑमलेट बनवून ते ब्रेड सोबत सुद्धा खाऊ शकता. पण ब्रेड हा तुम्हाला आठवड्यातून काहीतरी एकदाच घ्यायचा आहे, जास्त सुद्धा खायचा नाही. आता यानंतर तुम्ही ऑफिसला जाणार आहात, समजा तुम्ही घरातूनच नाश्ता करून जाताय, तर त्याच्यानंतर तुम्हाला ऑफिसला गेल्यावर भूक लागणार आहे, तर तुम्हाला ते काय काय कॅरी करायचंय, तर तुम्हाला कोणतंही एक सीझन वाले फ्रुट्स तुम्हाला कॅरी करायचंय. संत्री आहे, कलिंगड आहेत, आता द्राक्ष आहेत, थोड्याशा डब्यामध्ये घेऊन जायचं आणि ते तुम्हाला 11 वाजता 11:30 वाजता तुम्हाला एक कुठलंही फ्रुट्स खायचं आहे. दिवसभरात तुम्हाला सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत पाणी पीत राहायचं आहे. किमान तुमचं 4 लिटर तरी पाणी दिवसभरात पिऊन झालं पाहिजे, किंवा 3.5 किंवा 3 लिटर तरी पाणी पिण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचाच आहे. पाणी खूप इम्पॉर्टंट आहे. पाण्याने तुमची बॉडी ना डिटॉक्स होत असते. खरं तर ना आपलं वजन आणि आपला फॅट लॉस होण्यामध्ये पाणी आपल्याला पित राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे पाणी हे प्यायचंच आहे. 3 किंवा 4 लिटर तरी पाणी तुम्हाला प्यायचंय. आता सगळ्यात महत्त्वाचं तर दुपारचं जेवण. आता दुपारचं जेवण तुम्हाला प्रॉपर जेवायचं आहे. जेवणामध्ये जर तुम्ही समजा चपाती घेऊन जात असाल, मी सगळं ऑप्शन सांगणार आहे. 2 चपाती असतील तर तुम्हाला त्यासोबत एक भाजी, त्याच्यामध्ये प्रोटीन असणं गरजेचं आहे. मग ते पनीर असेल किंवा मूग, चणे, सोयाबीन असतील, किंवा जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर चिकन ठेवायचं आहे. चिकन सुद्धा तुम्हाला कमी तेलात बनवायचं आहे. जे बनवताय ते कमी तेलात बनवायचं आहे. ही एक भाजी असणार आहे आणि सॅलड असणार आहे. असं तुमचा मील असला पाहिजे. म्हणजे जेवणात प्रत्येक मीलमध्ये प्रोटीन असणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला जेवणासोबत ना 1 वाटी दही घ्या किंवा तुम्ही 1 ग्लास भरून ताक सुद्धा पिऊ शकता. आता असं दुपारचं जेवण असणार आहे. आता संध्याकाळी तुम्हाला काय करायचं, एक ग्रीन टी घ्यायची आहे किंवा ब्लॅक कॉफी घेऊ शकता आणि त्याच्यासोबत तुम्ही मखाने, चणे शेंगदाणे पण जास्त प्रमाणात खायचे नाहीयेत, आपल्या ह्या मुठीमध्ये बसतील एवढेच. मखाने खाऊ शकता किंवा भेळ बनवून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. कॅरी करा डब्बा आणि हे सगळं बघा, जर तुम्हाला करायचंय ना तर ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या कॅरी करणं गरजेचं आहे.
त्यामुळे सगळं तुम्हाला ऑफिसमध्ये घेऊन जावं लागेल आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेळेत खाल्ल्या सुद्धा पाहिजेत. आता संध्याकाळी तुमचं हे झालं, आता तुम्ही घरी जाणार आहात, आता तुम्ही घरी कधी जाताय याच्यावरती डिपेंड आहे. जर तुम्ही 8 वाजेपर्यंत घरी जाताय किंवा 7 वाजेपर्यंत जाताय, 7 वाजेपर्यंत जात असाल तर तुमचा 8-8:30 पर्यंत तुमचं जेवण झालं पाहिजे. मला माहिती आहे हे पॉसिबल नाहीये, घरी जाऊन खूप सारी कामं असतात, पण तुम्हाला करावं लागेल. तुम्हाला हे सगळं आधीच रात्री प्रिपेअर करून ठेवावं लागेल. जास्त वजन आहे आणि कमी करायचं तर थोडी मेहनत सुद्धा करावी लागेल तुम्हाला. आता जेवणामध्ये रात्रीच्या सुद्धा तुम्हाला काय करायचं बघा, जास्त हेवी आपल्याला जेवण जेवायचं नाहीये, ज्याच्यामुळे आपल्याला जास्त कार्ब्स मिळतील आणि आपलं फॅट आपल्याला वाढणार आहे, असं आपल्याला करायचं नाहीये. जेवणामध्ये जेवढं रात्री लाईटली घेता येईल तेवढं लाईटली घ्यायचंय. काय तर सूप बेस्ट ऑप्शन, किंवा तुम्ही पनीर घेऊ शकता रोस्ट करून, त्याच्यासोबत सॅलड आवडत असेल तर सॅलड ठेवा रात्रीचा. किंवा हेही तुम्हाला खायचं नाहीये तर काय करायचं सांगते, अर्धी भाकरी आणि एक पनीरची भाजी, किंवा समजा चणे असतील तर चण्याची भाजी, सोयाबीनची भाजी, किंवा चिकन असेल तर चिकन, फक्त जसं सांगितलंय तसं कमी तेलात बनलेलं, बस एवढंच. अर्धी भाकरी आणि ते तुम्हाला एक प्रोटीन सोर्स असला पाहिजे रात्रीच्या जेवणामध्ये, बस. जास्त हेवी जेवण जेवायचं नाहीये. जेवताना सावकाश जेवा, घाई करत जेवायचं नाहीये पटापटा, त्यामुळे तुम्हाला समजणार नाहीये की तुम्ही जेवताय की काय करताय. म्हणजे तुम्हाला काय वाटणार आहे, मी जेवलीच नाहीये, माझी भूकच झाली नाही, याच्यामुळे मला अजून भूक लागलेली, असं होतं. त्यामुळे छोटे छोटे तुकडे करा आणि तुम्हाला त्या भाजीसोबत सावकाश जेवायचं आहे. बघा तुमचं पोट भरलेलं सुद्धा वाटणार आहे. आणि जेवल्यानंतर तुम्हाला रात्री झोपायच्या अगोदर एक ग्रीन टी घ्यायची आहे. आता जर ग्रीन टी आवडत नसेल, त्रास होत असेल, तर एक कोमट पाणी तुम्हाला थोडंसं एक ग्लासभर कोमट पाणी करायचं आहे आणि ते प्यायचं आहे रात्री झोपण्याच्या अगोदर. आणि थोडा वेळ चालण्याचा प्रयत्न करा, ॲटलिस्ट 10 मिनिटं तरी रात्री ना थोडंसं वॉकिंग करण्याचा प्रयत्न करा. लगेच झोपायला जाऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्हाला सगळे जंक फूड्स बंद करायचे आहेत. महिनाभर मी सांगते म्हणून करून बघा, कुणीही काही दिलं तरी तुम्हाला खायचं नाहीये. मला माहिती आहे आपल्या आजूबाजूचे असतात ते आपल्याला थोडंसं फोर्स करतात, थोडंसं खा, काही नाही होत, थोडंसं थोडंसं करूनच होत असतं. आपला फॅट वाढत असतो, वजन वाढत असतं. हे आपल्याला कधी समजतं, तेव्हा समजत नाही. जेव्हा जास्त वजन वाढतं ना हेवी, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे काय करायचं, थोडं थोडं करून पण आपल्याला खायचं नाहीये, अजिबात नाही. ठरवलं आहे ना की मी करणार आहे, तर त्या गोष्टीकडे लक्ष ठेवा की हा मला करायचंय, मी अजिबात ह्या सगळ्या गोष्टी खाणार नाहीये. बाहेरचं तेलकट तळलेले पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स सगळं बंद. साखर सुद्धा मी कमी करणार आहे, साखरेचा वापर सुद्धा जास्त करायचा नाहीये. आता ज्या लोकांना चहाची सवय आहे, अगदीच राहवतच नाहीये, चहा पिल्याशिवाय डोकं वगैरे दुखतं, त्यांनी दिवसभरात एक चहा घेतला तरी चालेल. फक्त कमी घेण्याचा प्रयत्न करा, जास्त घ्यायचा नाहीये. बघा ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा, वजन कमी होतं की नाही, नक्की होणार आहे. आणि झोप सुद्धा तुम्हाला चांगली 7 तासाची घ्यायची आहे. झोप सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. बघा ह्या गोष्टी फॉलो करा. एक्सरसाइज करायला वेळ मिळत असेल ना तर किमान 5 किंवा 10 मिनिटं काढून तरी स्वतःसाठी एक्सरसाइज करा. तुम्हाला स्वतःसाठी तेवढा वेळ काढावा लागेल आणि करावं लागेल. बघा करून किती छान रिझल्ट दिसेल, नक्की दिसेल, पण सुरुवात करणार तेव्हाच दिसणार आहे. तर हा व्हिडिओ कुठून पाहताय, तुम्हाला खरंच याचा उपयोग पडला की नाही हे कमेंट्स करा. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.